कुडाळ तालुक्यात वेताळ-बांबर्डे गावाला पावसाळ्यात हातेरी नदीला पूरस्थितीचा मोठा फटका बसतो। यामध्ये प्रामुख्याने मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या तेलीवाडी येथील राहती घरं आणि शेतीत पाणी घुसून मोठं नुकसान येथील रहिवाशांचं होतं। तसंच नदीलगत असलेल्या जमिनीची धूपसुद्धा मोठ्या प्रमाणात होते। गेली अनेक वर्षे हा प्रश्न येथील रहिवाशांना भेडसावतोय। याबाबत स्थानिकांनी हातेरी नदीतील गाळ उपशाबाबत प्रशासन दरबारी पाठपुरावा केला। त्यानुसार नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि प्रशासनाच्या पुढाकारातून मागील 15 दिवस या नदीतील गाळ उपसा करण्यात आला। या नदीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानं पूरस्थिती निर्माण होत होती। तसंच घरांना सुद्धा धोका निर्माण झाला होता। मात्र आता पहिल्या टप्प्यातील गाळ उपसा पूर्ण झाला असून यामुळे या भागात काही प्रमाणात तरी पूरस्थितीवर निर्माण होणार नाही। या नदीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर पूर्ण नदीचा गाळ साचत होता आणि संपूर्ण पाणी भरत होतं। त्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सामन आमच्या गावचे रहिवासी सामन ते नेहमी नदीच्या गाळ उपसा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनच्या यांच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने आमच्या नदीतील गाळ उपसा करण्यात आलेला आहे। त्यामुळे यावर्षी तरी पाऊस पडल्यावर नदीचा म्हणजे पाणी जो साठा व्हायचा तो यावर्षी तरी तात्पुरता कमी तरी प्रभावात होईल आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना यावर्षी बऱ्याच म्हणजे असं नुकसान तरी होणार नाही। यासाठी त्याबद्दल मी आधी प्रशासनाचे आभार मानते। मी आता गेली 14 वर्ष या गावची पोलीस पाटील म्हणून आहे। मी या गावात राहते। मी 14 वर्ष या गावात बघते पूरग्रस्त परिस्थिती एवढी भयानक असते की इथल्या शेतकऱ्याचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं नाही म्हटलं तरी प्रत्येक शेतकऱ्याची जमीन या नदीमध्ये गेलेली आहे आणि लोकांचं पुन्हा स्थलांतरित आम्हाला पावसाच्या आधी करावं लागतं। गेली 4-5 वर्ष आमच्या गावातील शेतकरी, प्रशासन म्हणा, ग्रामपंचायत आणि आमचे सामंत काका यांच्या या प्रयत्नाने यावेळी आपले नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स यांच्या सौजन्याने नदीतील गाळ काढण्याचा हा जो प्रकल्प केला त्यामुळे तरी यावेळी पावसात आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान बहुधा टाळणार आहे। कारण बऱ्यापैकी हे काम झालेलं दिसतंय आणि आम्ही समाधानी आहोत की आमच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्याचं आमच्या गावच्या भलं झालेलं आहे। त्यामुळे मी प्रशासनाचे, आमच्या ग्रामपंचायतीचे खूप आभार मानते। आज आम्ही 2.5 ते 3 वर्ष झाली याचा पाठपुरावा करतोय, पण सन्मान्य पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य निलेश राणे यांनी दोघांनीही पाठपुरावा करून गाळ काढण्याचं काम आता जवळजवळ पूर्ण झालेलं आहे। नान फाउंडेशन आणि टाटा मोटर्सच्या माध्यमातून हा नदीचा आमचा गाळ काढून दिला। लोकांना याच्या पुढे पुराचा त्रास होणार नाही असं वाटतं। जवळपास 10 ते 12 वर्ष आम्ही बघतोय पूर येतोय। नदीत गाळ साठल्यामुळे पूर येत होता, प्रत्येक घरांना धोका होता आणि आमच्या लगतच्या शेतकऱ्यांचं सगळं नुकसान होत होतं। म्हणजे जमिनी सगळ्या नदीने गिळंकृत केलेल्या होत्या। याचा पाठपुरावा आपल्या ग्रामपंचायतीमार्फत बऱ्याच वेळा 2-2.5 वर्ष करत होते आणि आता नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि आमच्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा आता आज गाळ उपसा केलेला आहे। जवळपास 12 ते 14 दिवस काम चालू होतं आणि जसं शेतकऱ्यांना पाहिजे त्या शेतकऱ्यांना जसं पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे। म्हणजे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल त्याचा प्रयत्न नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासनाने बघितलेला आहे आणि त्याप्रमाणे आमच्या मनाप्रमाणे हे काम केलेलं आहे। त्यामुळे मी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत पूर्ण टीमचे, नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि आमच्या सरकारचे पूर्ण टीमचे, आमच्या शेतकऱ्यांच्या तर्फे मी आभार मानतो। या ठिकाणी हातेरी नदीमध्ये बरेच वर्ष हा गाळ साठल्यामुळे जेव्हा पावसाळा यायचा तेव्हा पुराचे जे पाणी आहे ते सगळ्या लोकांच्या शेतामध्ये तर यायचं आणि लोकांनी जी घरं बांधले त्या घरामध्ये जवळजवळ 7-7, 8-8 फुटापर्यंत पाणी यायचं आणि लोकांच्या बऱ्याचशी ज्या नारळाच्या झाडं आहेत किंवा बाकीच्या ज्या जमिनी आहेत ते बऱ्याच 7-8 गुंठे ह्या त्या नदीमध्ये वाहून गेल्या। गेल्या 2.5 वर्षापासून हा पाठपुरावा आम्ही ग्रामस्थ म्हणून करत होतो, शेतकरी म्हणून करत होतो आणि आता प्रत्यक्षात 10-12 दिवसापासून नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी गाळ उपसा केलेला आहे। त्यामुळे बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि यावर्षी आम्हाला सर्वांना अशी आशा आहे की लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही, या सगळ्या कामाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल।